दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगावकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे, धुळे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे, जिल्हा विज्ञान आणि गणित अध्यापक संघ आणि रोटरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 45व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। शाळेचे अध्यक्ष श्रीयुत हिमांशु शाह आणि पंचायत समिती सिंदखेड्याचे गटविकास अधिकारी RD वाघ यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मान्यवर म्हणून उपशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, प्रभारी गट शिक्षणाधिकारी CK पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी DS सोनावणे, धुळे जिल्हा विज्ञान संघाचे अध्यक्ष PZ कुवर, पर्यवेक्षक सुधाकर बागुल, सिंदखेडा तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष RA चित्ते, श्रीमती शारदाबेन शाह, स्कूलचे संचालक श्रीयुत PC शिंदे, परीक्षक म्हणून लाभलेले श्रीयुत PG कागणे, सौचेतना पाटील, अमोल, मुख्याध्यापक आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते। रोटरी स्कूलमध्ये भविष्यकालीन पृथ्वीचे मॉडेल, रोबोट, कला, वैज्ञानिकांची माहिती, विज्ञान विषयावर आधारित पुस्तकं, ई-लायब्ररी अशी दालनं मांडण्यात आली असून ती आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत। प्राचार्य श्रीयुत श्रुती रंजन बारीक आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे यावेळी सहकार्य लाभले। सूत्रसंचालन सौ ललिता गिरासे यांनी केलं। कुमारी ऐश्वर्या पाटील आणि कुमारी दीप्ती शिगाणे यांनी यावेळी मोलाचं सहकार्य केलं। स्वागत करतो। खास करून विद्यार्थ्यांना सांगतो की आपण ऑलरेडी तालुका लेवलवरून जिल्हा लेवल आला, पण चॅम्पियन आहात तुम्ही, त्यात काही डाऊट नाही आहे। चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन शोधायचं आहे, त्यामुळे परीक्षकांची खरी परीक्षा यावेळी असेल अशी मला खात्री, आणि ज्या पद्धतीने परीक्षक इथं आलेले आहेत, या कॅटेगरीचे आले, तर मला नक्कीच वाटतंय का इथून जे सिलेक्ट होतील, ज्याचे परीक्षक त्यांचं देतील, निर्णय देतील, ते फक्त नॅशनल लेवलला जाणार नाही, पण नॅशनल लेवललाही जिंकतील अशी मला खात्री आहे। ह्या पद्धतीने सर्व व्यवस्था या लोकांनी करून ठेवली, आणि त्यासाठी खास करून पूर्ण विज्ञान संघटनेचे याचे मी आभार मानतो की इथे एक न्यूट्रल प्रकाराचे परीक्षक आणले तुम्ही सर्व। आणि बऱ्याचदा मी ऐकलंय का या सरकारी किंवा अशा रिझर्वेशन घ्यायला, प्रदर्शन घ्यायला शाळा करतात, मग त्यांना काहीतरी लावत द्यायला लागते, ते माझे होतात, पण असं आमच्या बाबतीत होत नाही, आणि त्यांना उत्तम बाबतीतर्फे आभार मानतो। अशा पद्धतीने परीक्षा काढले आणि त्याच्यानंतर आम्हाला उपयोग होईल। अभ्यासावर जेवढ्या जास्त सुविधा उपलब्ध करून देते तेवढं दिले आहेत। जेवणापासून राहण्यापासून त्यांना जरी असेल रजिस्ट्रेशन करावं, ते सांगावं, आणि कोणत्याही प्रकारची काही अडचण असेल तर आमच्या स्टाफपैकी कोणालाही सांगितल्यास ते सॉल्व्ह आठवडाभराच्या प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष पाहून आणि वैज्ञानिक भूमिका कशी असते हे सुद्धा पाहून आले। अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण तालुक्यात पहिल्यांदाच आपल्या तालुक्याचे मंत्री महोदय यांच्या आशीर्वाद समितीचा आवाज त्यांना बोलवण्याकडे जाहीर सत्कार त्यांचं काम केलेलं आहे। मी आता गट शिक्षणाच्या सूचनाने ज्या दिवशी या प्रदर्शन समारोप होईल त्या दिवशी त्या आपल्या तालुक्याच्या विद्यार्थ्यांना पाचारण करावं आणि त्यांचा अनुभव काय, स्कूल म्हणजे काय, तिथं काय काय नाही, ते नवीन जे प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या अनुभवाचे बोल ऐकण्याची संधी निर्मिती करण्यात येईल। आणि गट शिक्षणाचे तात्काळ मान्य केलेले आहे। आपल्या ज्या दिवशी समारोप होईल त्या दिवशी विद्यार्थी येतील, आपल्या गावातले खेड्यातले विद्यार्थी इस्रोमध्ये गेल्यानंतर त्यांची विचारशक्ती कशी विज्ञानमध्ये झाली, कसं बोलू शकतात हे ते प्रत्यक्ष निश्चित अनुभव मला जर वेळ मिळाला तर त्या दिवशी येईलच। प्रतिनिधी अख्तर शाह, NTV न्यूज मराठी, दोंडाईचा, धुळे।